एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. नील, नायरा आणि त्यांचे वडील नाश्ता करत होते. संजीव, घे, मी तुझ्यासाठी चहा आणलाय. अरे नाही, मला माफ कर संजीव. तू ठीक आहेस का? मला फार वाईट वाटतंय. हो, काही त्रास नाहीये, मी ठीक आहे. नायरा असमंजसमध्ये होती. त्यासाठी तिने विचारलं, नील, मम्मीने जास्त वेळ सॉरी का म्हटली? तिने जाणून बुजून थोडीच असं केलं, हो ना? हो, चुकून झालं. पण तुम्हाला नेहमी माफी मागायला हवी. जर कुणाला तुमच्याकडून आणि तुमच्या कार्यावरून दुःख झालं असेल तर तुम्ही सॉरी म्हटला तर असं मानलं जातं की तुम्ही तुमची चूक मांडलीये. नील, नायरा, ईशान आणि रिया बागेमध्ये खेळत होते. पार्कमध्ये सगळीकडे पळताना नायरा चुकून ईशानला धक्का देते. ईशानला खरचटतं आणि तो रडू लागतो. ईशान, तू ठीक आहेस का? मला खरचटलं आहे. तू मला खरं सांग, तू मला धक्का का दिला? ईशान, मी हे जाणून बुजून नाही केलं. मी तुला धक्का का बरं देईल? नायरा, ईशानला सॉरी बोल. ओ हा, मी विसरले होते. धन्यवाद नील. ईशान, कृपया मला माफ करशील? हे बघून की नायराला केवढा पछतावा आहे, ईशानने नायराला माफ करण्याचा निश्चय केला. ठीक आहे नायरा, मी तुला माफ करतो. ये, धन्यवाद. नायरा, मला तुझ्यावरती अभिमान आहे. बघितलं, जसं तू सॉरी म्हटली, ईशानने तुला माफ केलं. धन्यवाद नील, सॉरीच्या महत्वाबद्दल मला सांगण्यासाठी. मी प्रत्येक वेळी ही गोष्ट लक्षात ठेवील. जेव्हा मी चूक करेल, मी माफी मागेल.